नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना आठवले, प्लास्टिक सर्जन फ्रॉम पुणे. खूप कॉमन प्लास्टिक सर्जरीला रेफरन्सेस असतात ते म्हणजे बेड सोर मॅनेजमेंटसाठी. तर आज आपण जाणून घेऊया बेड सोर किंवा प्रेशर सोर हे कशामुळे होतात, ते अवॉइड कसे करू शकतो, ते झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट काय स्वरूपाची करू शकतो आणि फायनली ते क्लोजर करण्यासाठी काय प्रकारची प्लास्टिक सर्जरी गरज पडते. बेड सोर म्हणजे नक्की काय, तर बेड बाउंड पेशंट असतात किंवा बरेच दिवस ICUमध्ये राहिलेले पेशंट असतात, काही हार्ट पेशंट असतात, काही स्पायनल इंजुरीचे पेशंट असतात किंवा काही रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचे पेशंट असतात किंवा काही मेंदूला मार लागलेले पेशंट असतात. तर हे पेशंट हे बराच काळ बेड रिडन किंवा ओल्ड एजमध्ये बेड रिडन पेशंट्स असतात. सो हे बराच काळ आपण झोपून राहिल्यामुळे एखाद्या ठिकाणाचं रक्तस्राव जिथे आपल्याला प्रेशर येतं, बॉडीच्या बोन्सचं जिथं बॉडी वेटचं प्रेशर येतं झोपलेल्या अवस्थेत किंवा बसलेल्या अवस्थेत, त्या प्रेशर पॉईंटला रक्तपुरवठा कमी पडतो आणि ओलावा, रक्तपुरवठा आणि तिथलं स्किन ही घासली गेल्यामुळे तिथला वरचा पापुद्रा निघून जातो आणि अशा जखमा डीप व्हायला लागतात. तर या सगळ्या जखमांना म्हणतात प्रेशर अल्सर्स किंवा बेड सोर्स. तर हे कॉमन कुठल्या ठिकाणी बघितले जातात, तर कॉमन 4-5 जागा आहेत. झोपलेल्या पेशंटला माकड हाडाच्या इथे किंवा आपण टेलबोन म्हणतो, ज्याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये सॅक्रम म्हणतो, हा सॅक्रल बेड सोर हा सगळ्यात कॉमन बघितला जातो. त्याच्यानंतर कुशीवर झोपलेल्या पेशंटला कुठल्या प्रकारचे बेडसोर होतात, तर त्यांना हिप बोनच्या साईडचे किंवा ट्रॉकॅन्ट्रिक किंवा ग्रेटर ट्रॉकॅन्ट्रिक अँड लेसर ट्रॉकॅन्ट्रिक किंवा साईड बोनचे हिप बोनचे प्रेशर सोर्स होतात आणि हील पॅडचे प्रेशर सोर होतात. कधी डोक्याच्या मागच्या बाजूला प्रेशर सोर होतात, कधी शोल्डरच्या मागच्या बाजूला प्रेशर सोर होतात. तर ह्या प्रेशर पॉईंट्सला आपल्याला अपलिफ्टिंग किंवा अपलोडिंग करायला पाहिजे. तर हे प्रेशर सोरचे कॉमन एरिया आहेत. हे कॉमन एरिया जास्ती वेळ टचमध्ये राहू नयेत किंवा प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट आपल्याला काय देता येते, तर बेड रिडन असलेल्या पेशंटला एअर बेड द्यायला लागतो, ज्याच्यात एअर बेडमुळे किंवा वॉटर बेडमुळे सर्क्युलेशन राहतं आणि प्रेशर पॉईंट्स चेंज होत राहतात. दुसरं म्हणजे यांना दर 2 तासांनी आपल्याला पोझिशन बदलायला लागते. तर बेडमध्ये आपल्याला डाव्या कुशीवर, उजव्या कुशीवर, कडेला असे दर 2 तासांनी आपल्याला पेशंटची पोझिशन चेंज करायला लागते. त्याच्यानंतर आपल्याला हायजीन मेंटेन करायला लागतं. या बऱ्याचशा पेशंटला युरिन आणि मोशनसाठी कंट्रोल गेलेला असतो किंवा बेडमध्ये होते किंवा कपड्यांमध्ये होते, तर आपल्याला ती जागा हायजिनिक क्लीन ठेवायला लागते किंवा फ्रिक्वेंटली चेंज करायला लागते. त्याच्यानंतर आपल्याला जी स्किन आहे ती थोडीशी मॉइश्चराईज न राहता सगळा एरिया ड्राय राहील आणि स्किनचं काळजी चांगली घेता येईल अशा प्रकारे आपल्याला क्लिनिंग करायला लागतं. अशा प्रकारे जखम झाली तर त्याला काय ट्रीटमेंट करायला लागते, तर या जखमेमध्ये आपल्याला 4 लेवलचे प्रकार दिसतात. सो बेड लेवलचे 4 ग्रेडिंग्स आहेत. ग्रेड 1 म्हणजे अगदी ब्लांचिंग झालेलं आहे आणि स्किन निघून गेलेली नाही आहे, रेडनेस आलेला आहे, त्याला म्हणतात ग्रेड 1. ग्रेड 2 प्रेशर सोर म्हणजे त्याला ब्लिस्टर आलेला आहे, पाण्याचा फुगा आलेला आहे आणि एक वरचा पापुद्रा निघून गेलेला आहे, त्याला म्हणतात ग्रेड 2 प्रेशर सोर. ग्रेड 3 प्रेशर सोर म्हणजे स्किनचा फुल थिकनेस पार्ट निघून गेलेला आहे आणि खालचा मसल दिसायला लागलेला आहे, त्याला म्हणतात ग्रेड 3. आणि ग्रेड 4 म्हणजे अगदी बोन डीप जो प्रेशर सोर झालेला आहे. युजली जेव्हा आम्ही हे पेशंट बघतो तेव्हा ग्रेड 3, ग्रेड 4 प्रेशर सोरमध्ये एक काळ्या रंगाचा पापुद्रा चढलेला दिसतो, तर त्याला आम्ही इश्चार म्हणतो. इश्चार म्हणजे स्किन काळी पडलेली असते आणि त्याचा एक घट्ट थर त्याच्यावर बसलेला असतो. बरेच वेळा या थराच्या खाली बॅक्टेरिया जमा होऊन पू झालेला असतो. तर अशा वेळेस आपल्याला एक छोटीशी डिब्राइडमेंट नावाची सर्जिकल प्रोसिजर करून हा एरिया क्लीन करायला लागतो. हा क्लीन केल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला त्याची काय काळजी घ्यायला लागते, तर त्याला वेगळ्या प्रकारचं ड्रेसिंग करायला लागतं, त्याला वॉश करायला लागतं, त्याला आपल्याला कधीकधी आजूबाजूची स्किन वळवून एक प्लास्टिक सर्जरी प्रोसिजर करायला लागते किंवा हे सगळं करायच्या आधी आम्ही वॅक थेरपी नावाची एक थेरपी करतो, जेणेकरून व्हॅक्यूम मशीन असतं ते त्याला आम्ही स्पंजच्या साह्यानं अटॅच करतो आणि त्याच्यात जी घाण असते ती मशीनमध्ये शोषली जाते. त्या मशीनच्या साह्यानं ही जखम आहे ही लवकर उथळ होते आणि खालनं भरून येते. तर अशा प्रकारची ही जखमेला वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेजच्या स्वरूपानं ट्रीटमेंट अवेलेबल आहेत आणि ही जखम ही परत होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला प्रिव्हेन्शन हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण केलेली फ्लॅप ही परत जाऊन पुढे बेडसोरचा पार्ट बनू शकते, कारण पेशंट तसाच परत निष्काळजीपणामुळे किंवा बेड रिडन राहिल्यामुळे परत प्रेशर सोर डेव्हलप व्हायची शक्यता एक नाकारली जाऊ शकत नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही प्लास्टिक सर्जरी सेंटरला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.